नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप कुंभार पाटण सर्वांचं स्वागत करतो। स्टुडंट पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर असं पेज ओपन होईल। मुख्याध्यापकाची माहिती भरून सेव्ह करायचे। त्यानंतर विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी नवीन शाळेनं रिक्वेस्टवर जायचं आहे। या ठिकाणी स्कूल युडाईस नंबर, युडाईस अँड नेम हे सिलेक्ट करायचं आहे। यानंतर जुन्या शाळेचा युडाईस नंबर टाकायचा आहे। युडाईस नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक त्या शाळेचं नाव येईल। या ठिकाणी त्याची इयत्ता सिलेक्ट करायची आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ हे सर्व टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर यादी येईल। यादीमधील नाव चेक करून त्या नावासमोर क्लिक करायचं, करून ट्रान्सफर या बटनावर क्लिक करून तो विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवली जाणार आहे जुन्या शाळेला। जुन्या शाळेनं त्यानंतर ट्रान्सफर रिक्वेस्ट कन्फर्मेशन करायचं आहे। तर जुन्या शाळेला रिक्वेस्ट आल्यानंतर ते नाव चेक करायचं आहे। या ठिकाणी गेल्यावर त्या नावाच्या समोर क्लिक करून अप्रूव्हल ट्रान्सफर याच्यावर क्लिक करायचं आहे। तो विद्यार्थी त्यानंतर नवीन शाळेला ट्रान्सफर होईल। त्यानंतर पुन्हा नवीन शाळेनं रिक्वेस्ट स्टेटस अपडेट करायचं आहे। या ठिकाणी तर या ठिकाणी गेल्यानंतर पेंडिंग फॉर अपडेशन या ठिकाणी नवीन शाळेनं त्या विद्यार्थ्याची माहिती पाहून अपडेट करून ओके करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर्ड स्टुडंट्स यादी दिसेल। त्यानंतर ट्रान्सफर कन्फर्मेशन स्टेटस यामध्ये आपण जे विद्यार्थी ट्रान्सफर केलेले आहेत त्याची यादी या ठिकाणी दिसेल। धन्यवाद। प्रदीप कुंभार, पाटण, जिल्हा सातारा।